कळालं नाही बुवांना. पहिला मुद्दा की बुवा म्हणाले मला की हा गर्वाने भाषा बोलतो, गर्वाची भाषा बोलतो. मी एक सुद्धा शब्द इथे गर्वाचा म्हणालोच नाही. इथे युट्यूब लाईव्ह आहे, युट्यूब लाईव्ह आहे, अखंड जग उद्या पाहणार आहे. मी जर खोटं बोलत असेल तर. दुसरा विषय, बुवा स्वतः म्हणाले की शाहिराने समोरच्या शाहिराला सन्मान दिला पाहिजे, एकेरी बोलायचं नाही. बुवा आपण भाव लाव, असं भाव लाव की पर्यावरण गेला भावर. तुम्ही मला सुमारे 4 वेळा एकेरी शब्दात बोलतात. युट्यूब लाईव्ह आहे, मी खोटं बोलत असेल तर. दुसरा विषय की आजचा विषय पंच महोदय जरा लक्ष असू द्या. आजचा विषय म्हणाले की बुवा सांगितलंच नाही. मला वाटतं जर युट्यूब वाले असतील इथे तर माझ्या पहिल्या बारीचा व्हिडिओ त्याला बोलायला दाखवायचा आहे. दूध काढून पाणी का पाणी होऊन जाऊ द्या. मी माझा विषय इथे सांगितला बुवा. हे छाती फळत सांगतो तुम्हाला की हनुमंताच्या ज्या कानात कुंडल्या आहेत, पहिल्या विजयाची ती प्रतीक आहे, ते कसे मिळालं हा सारा विषय होता. मी माझ्या बारीत सांगितलं आहे. तुम्ही कुठच्या धुंदीत होता ते तुमचं तुम्हाला माहिती बुवा, आहे की नाही. युट्यूब लाईव्ह आहे, त्या प्रत्येक चॅनलवर मग कोकणी साज असेल, कोकणी सुरत असेल, अजून किरण आहे का, तुम्ही ह्या युट्यूबच्या व्हिडिओ बघा बुवा. हा, मी जर खोटं बोलत असेल तर. दुसरी गोष्ट की बुवा म्हणाले बुवांच्या नाचणाऱ्या मुलांबद्दल काय तोडत नाही तर जोरात टाळ्या वाजवा. चांगल्याला चांगलंच बोललं पाहिजे आणि हा अभिमान पाहिजे बुवा दुसऱ्याला मोठेपणा देण्याचा. तो मी देतोय की तुमच्या मुलांबद्दल प्रश्नच नाही. आणि म्हणाले बुवा की बुवांची मुलं नाचणारी, त्यांच्या ओठावर विषय आहे. आता ओठावर विषय मी कोण आहे? मी कोण आहे? मग ही माझी बरोबर आहे पुणेवाले, मग विषय पुणेवाले असणार ना. विषय कोणाला पुरुषाला असते की बाईला? अहो काय बुवा एवढं. दुसरा विषय की बुवाच्या आजच्या वारीचा साऊंड सुनील दादा घोरपडे दादा, त्यांना मी काय म्हणालोच नाही. सुनील दादा घोरपडे यांचा खरोखरच कौतुक करायला पाहिजे की कोणतंही ज्ञान अवगत नसताना आज अखंड रत्नागिरी जिल्ह्यात घोरपडे साऊंड फेमस आहे. म्हणजे कोणतंही ज्ञान नसताना स्वतःच्या हिंदीवर साम्राज्य उभं करणं हे साधी गोष्ट नाही. सुनील दादा तुम्हाला शाहीर मानाचा मुद्रा करतो, हा त्यांचा विषय झाला. दुसरा दुवा तुमच्या माहितीसाठी सांगतो. सुनील दादा घोरपडे आणि शरद मामा घोरपडे घडशी हे माझे मामा आहेत. मी त्यांचा भाचा आहे बुवा. अजून विषय बोलत आहे कारण त्या दोघांचं गाव वहाड आणि मी त्या वहाड गावचा भाचा आहे बुवा. दुसरा विषय की बुवा म्हणाले की भावाभावात भांडणं लावू नका. आज शपथ सांगतो बुवा, माझा तसा काहीच विरू नका. आज ही जर स्पर्धेची बारी आहे, ही स्पर्धेची बारी आहे. तुम्ही जर शाहीर म्हणून टोपी घालत असाल तर इथे उभा राहणारा जो शाहीर, आपले प्रतिशाहीर अजय दादा पुणेकर यांच्या सुद्धा डोक्यात टोपी पाहिजे जर शाहीर म्हणून बारी करतात. हा साधा विषय उगाच भावाभावात भांडण लावायचे, कळ लावायचा माझा हेतू नव्हता बुवा की त्यांनी सुद्धा टोपी घालावी. तर ते खरोखरच शाहिराचा भाग आहे हा विषय. की बुवा म्हणाले मला म्हणतात की गर्व करतो गर्व करतो. बुवा काय म्हणाले, गाणारा माझा भाव, वाजवणारा माझा भाव, आणखी ऍक्टर करणारा माझा पोरगा, अजून 2 जोडे पोरगे, ह्या माझा, तो माझा, हा माझा. मग बुवा आज जो ढोलकीला वाजवतो ना तुमच्यात, रामदादा सोडून जो आहे ना ढोलकीवाले, ते माझे वस्ताद तुषारजी पंधरे यांच्या बरोबर गेली कित्येक वर्ष ढोलकीला साथ देतात. मग ते कसं तुमचं नाही विषय घ्या ना. हा माझा, तो माझा, गर्व तुम्हाला बोला झालाय, मला नाही. मी माझ्या कलेचा गर्व नाही, मला स्वाभिमान आहे माझ्या कलेचा, मी कलाकार असल्याचा. जर ही नाचणारी मुलं ही माझ्याच घराण्यातील आहेत, मी पासावर बघू शकता, त्यांच्या पासावर माझं नाव आहे. शाहीर म्हणून
शाहीर म्हणून त्याच्यावर माझं नाव आहे आणि नाचणाऱ्या मुलाचा तोच पास आहे आणि मला अभिमान आहे की माझी अवस्था तिथे कार्यक्रम त्याचे 3 वेळ झालेले आहे की दुसऱ्याची बंदरे स्वतःचा संचलन नसताना या कलेत गेली 30 वर्षे टिकून आहे बुवा. या कलेत 30 वर्षे टिकून आहे. हा आमचा ना दुसऱ्या मुलांचा ना सचिन बुवाचा अभिमान आहे. अखंड बाबूरावले घराचा अभिमान आहे. स्वाभिमान आहे बुवा. उगाच काय पण शाकाही माझ्या घराला आहे म्हणून उगाच पंचांच्या निदर्शनाला लागून देऊ नका. तर मी काय म्हणालो बुवा म्हणत होते की नाही की पंचांनी लक्ष द्या. अहो पंच कशाला ठेवलं लक्ष देण्यासाठी ना. तुम्ही सांगायची गरज नाही बुवा. आपण शाहिराने सांगायची गरज नाही की पंच लक्ष द्या. पंचावर लक्ष द्या. पंचावर लक्ष द्या असं म्हणायचं काहीच गरज नाही. विषय कसा साधा आणि सुटसुटीत आहे. हे कसं जाणून बुजून आपण बोलतोय बुवा माझ्याकडे लक्ष द्या. हे पोरांनो बघायला माझ्याकडे हे बघायला माझ्याकडे असं नाही बुवा. तुम्ही इथे कित्येक वर्ष कार्यक्रम करताय. मी तुम्हाला शिकवणं एवढा मोठा नाही पण चुकीला माफी नाही. दुसरा विषय बुवानी ठरल्याप्रमाणे आजचा जो प्रश्न आहे माझा मूळ विषय जो होता त्याला हात घातला नाही किंवा त्याबद्दल काही बोललेच नाही. मी त्यांचा विषय फोडण्याचा प्रयत्न केला. आमच्या ग्रंथाप्रमाणे फोडण्याचा प्रयत्न केला. बुवांना तो मान्य नाही. आमचा काहीच वाद नाही. दुसरा विषय राहिला की आजच्या बारीचा जो विषय इथे सावंत साहेबांच्या या नवीन नियमाप्रमाणे नियम मी वाचलेले बुवा की जो शाहीर आज ह्या बारीचा जो प्रश्न आहे समोरच्या शाहिराने दिला नाही तर त्या शाहिराने त्यांचा प्रश्न स्वतः फोडायचा असा नियम होता. पण पंच महोदय बुवानी त्यांचा प्रश्न फोडलेला नाही आणि माझ्या प्रश्नाचं जर उत्तर दिलंय हे साफ खोटं आहे. माझ्याकडे ग्रंथ आहे पण मी फोडणार नाही कारण त्या बुवाने फोडला नाही. तर नियम दोघांना असेल तर त्यांनी तो विषय त्यांचा फोडायला पाहिजे होता. तरच मी आता विषय फोडू शकतो. माझ्याकडं त्याचा ग्रंथ आहे फोडण्यासकट पण मी विषय सांगणार नाही. आता काय म्हणतो बघा की बुवा म्हणाले की भावकी टिकवा. नाही हा नवीन काहीतरी विषय आलेला होता की भावकी टिकवा म्हणजे माझा उद्देश माझा असं आहे. माझं स्वतःच सर्व माझं आहे. सुन्याला सर्व हात आहे तुमच्या बरोबर आहे मान्य मला वाचवणार आहे तुमचं नाही बुवा सर्व तुमचं नाही. भावकी टिकवा. आज मी सांगतो की मी इथे जवळजवळ 100 किलोमीटरवरून आलोय. माझ्या वाडीतून 4 गाड्या आल्या. आज जवळजवळ 150 माणसं आहेत माझ्याकडे. 150 माणसं 4 गाड्या बुवा. हा माझा मग भावकी टिकवायचा वाटतं सांगूच नका तुम्ही. दापोली गावात या. सचिन मग काय आहे अभिमान आहे स्वाभिमान सांगतोय. दापोली गावात विचारून बघा की सचिन मग काय आहे तो. जरी तुम्ही आज बुवा म्हणाले की उद्योगधंदे खूप उत्तर हा विषयच नाही ना. उद्योग तुमचा काय घरी आहे तुम्ही काय आहे हा बुवा विषय नव्हता. विषय बारीचा बोला ज्ञानाचा बोला तुम्ही ते मान्य करेल. चला एकदा राऊंड लावून घ्या. जो दिखती नहीं उसे हवा कहते हैं. जो डोके खांदवले को भाग पड़ते हैं ना उसे कुआं कहते हैं. डोकर ये खांदवले को भाग पड़ता है उसको कुआं कहते हैं. और गिरे तो भी कान
नाही शाळेत घेते मनवाद्याने मारायला माझा मास्तर शिकवतो या बामणाच्या पोराला हा सर्व चाली कॉपी आहे बुवा म्हणतात माझं 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 बुवा होणारे कार्यक्रम आज माझा आमचा पहिला हा सामना आहे तुम्हाला माझं चॅलेंज आहे आज तुम्ही माझं माझं म्हणत असाल ना फक्त तुला जेवढी गाणी गाणार आपण जी 8 गाणी स्वतःची चाली लावून दाखवा तर तुम्हाला म्हणेल तुमचं सर्व म्हणून बोलणारे वेगळे गाणारे वेगळे विश्लेषण करणारे वेगळे आदरणीय सूर्यकांती चव्हाण यांच्याबद्दल मला अभिमानच आहे पण आज मी गर्वाने अभिमानाने सांगतो माझे वस्ताद माझे गुरुवर्य आज इथे उपस्थित असून मी एकटा लढतो तुमच्याशी एकटा लढतो असे आला माझ्याशी त्या दिवशी म्हणेन की हा माझा म्हणून माझं म्हणून एकटा लढायची ताकद ठेवा एकटा म्हणून काय म्हणतो बघा हो 12 वर्ष पंचांना
की हा बुवाने सांगायचा की हा विषय मी स्वतः काढलाय, आणि जर नसेल ना तर बुवा युट्यूबच्या कॉपी पेस्ट करून करण्याइतपत तुमची लेवल आता घसरले बुवा. तुम्हाला सगळे सांगतो की हा युट्यूबचा विषय आहे म्हणून. एका कीर्तनकार ताईने हा विषय युट्यूब मध्ये लावलाय आणि तो बुवानी माझ्यावर सोडलाय. तुमच्याकडे काय बोलता ना की माझं माझं माझं, तुमच्याकडे काय, कशाला युट्यूबच्या कॉपी पेस्ट करता? त्याचं सुद्धा उत्तर माझ्याकडे आहे, पण मी देणार नाही. तुम्ही मला इथं सांगा की तुमचा विषय आहे म्हणून, तरच मी ह्याचं उत्तर देईन. चला. आधी मायेचाच विषय घ्यायला आहे. बुवा तुम्हाला काय सांगायचंय हे माझ्यापर्यंत पोहोचलंय, पण आता मला काय सांगायचंय तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आहे का बघा की बुवानी मुळात काय माहिती काय, बुवानी जी चाल लागली ना ती साफ चुकीची आहे. घोटाळा करायचा नाही, स्वर आहे ना तो वरते बुवा, घोटाळा करायचा नाही असं नाही चालत बुवा. मी आता तुमची त्या विषयाला जोडतो बघा बुवा, की बुवा म्हणाले की जो तो मुंबईला जातो आई वडिलांना सोडून मुंबईला राहतोय, गाव ओसाड पडले, कोकण ओसाड पडलाय, हा विषय सुंदर आहे. आधी माहिती जर बाजू मांडला असा तर मी माझी तुझ्याची बाजू मांडतोय बघा, की आज या कोकणात की चांगलं शिक्षित मुलं, चांगल्या डिग्र्या मिळवलेली मुलं सुद्धा आहेत कोकणात, पण त्या सर्व मुलांना, शिकलेल्या मुलांना पोरी मिळत नाही, लग्नासाठी बायको मिळत नाही. त्यांच्या काय अपेक्षा, आदिमायाच्या काय अपेक्षा, त्याला सर्व्हिस वाला नवरा हवाय, मुंबईला पोरी हवी, तो पण 2 BHK पाहिजे, आईच बापूस पण नको आहे, तरच मी लग्न करीन. ह्या सर्व कारणांमुळे ही शिक्षित जी मुलं आहेत ना ते कंटाळले हो, म्हणून मुंबईला जातात बुवा. हा तुमच्या विषयाचा मी भाग दिलाय बुवा. म्हणजे मोठेपणा नाही सांगेल की मी, मोठेपणा नाही सांगत, जे आहे ते आहे की मी आज माझ्या मागे माझे 10 शिष्य, हे बघा याचे बारीक जेवढे आहेत ना ते माझे शिष्य मंडळीच आहेत, माझे स्वतःचे, मी त्यांचा वस्ताद म्हणून आहे. मोठेपणा नाही. आणि प्रत्येक शिष्याला त्याच्या बारीची प्रत्येकाला वेगवेगळी गाणी, म्हणजे 10 शिष्यांना 10 गाणी, एका बारीची 100 गाणी मी स्वतः देतो. आज युट्यूबला ह्या वर्षाची 70 गाणी आहेत. नमन मंडळात जवळजवळ 25 नमन मंडळाला मी गाणी देतो. मोठेपणा नाही सांगत बुवा, मी माझं सांगतोय, चला सांगतो, माझ्याचा अभिमान आहे, हा स्वाभिमान सांगतोय बुवा. म्हणून मला तुमच्या ज्या विषयाची कठीण करते बघा बुवा. शिक्षणाला नवरा हवाय खोरीवाला, कोण विचारतो शिक्षणाला नवरा हवाय खोरीवाला, अशी मिळाली बायको तोपर्यंत बायको मालून आलो.
माझ्या माता भगिनी करणार आहे। तर आज या समाजात वावरताना की माझी माय मावळी सुरक्षित नाही, माझी माय मावळी सुरक्षित नाही, पण त्या बहिणींना माझ्या मातांना एक विनंती आहे की तुम्ही किती दिवस बघणार वाट की मला दुसरा वाचवायला येतो म्हणून, किती दिवस वाट बघणार की मला कोणतरी वाचवायला येईल। ते दिवस राहिले नाही, स्वतः सक्षम बना, स्वतः लढा, तेव्हाच हे नराधम जे सुटलेत ना त्यांना कुठेतरी आळा येईल। विषय बघा काय म्हणतो बघा। अरे बहु हुआ द्रौपदी रुदन बनकर चंडी काली दिखला न होगा, मग इसका न उतर के सर्वनाश करने माँ दुर्गा बनकर आना ही होगा। अरे यहाँ सब दुशासन, यहाँ दुर्योधन, फिर तेरी लज्जा कौन बचाएगा। अरे कलयुग के इस महाभारत में
दादांची फरमाईश आहे की कोकणी माणूस तो दिव्यात जातोय. विषय तोच होता जो शक्तीवादी शाहिराने गायला बुवाने जो गायला तो विषय तोच होता की का जातोय. कारण इकडे मुली मिळत नाही म्हणून मुंबईला जातोय. आणि मी काय सांगितलं, बुवाने सांगितलं की घरदार कोकण सोडून मुंबईला चालले, पण ते का चालले हे मी सांगितलं. दादा धन्यवाद, माफी असावी, बारीची सांगता करतोय. बघा आमचे प्रतिस्पर्धी शाहीर आणि तुझ्याच्या तासात आरती लाईनाची कृपा करावी. पूर्ण झाली सेवा आज घेतो मी निरोप. मग पूर्ण झाली सेवा अहो घेतो मी निरोप. पूर्ण झाली सेवा सन्माननीय सावंत साहेब यांना खूप खूप धन्यवाद देतो. आणि आजचा कार्यक्रम आमचा संपला असा जाहीर करतो. बोल श्री गणपती